ओमी सुतार, करंजी गाळण आणि त्याचबरोबर रोशनजी संते सर जगत महेश्वर दिशेने रुद्र 11 मांडा त्यांच्या अगेन्स्ट जागृती 11 मांडा या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. सलामीची जोडी नौशाद त्याच्या सोबतीनं प्रमोद पाटीलला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अशोक दिंडा. हो इथे मात्र नक्कीच हलक्या हाताने फक्त दिशा दिले चेंडूला. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. मांडा प्रीमियर लीग MPL सीझन 3. चांगलं बॅटल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच सिटी रॉयल्सने जिंकली, त्यानंतर इशाक पॅकर्स, त्यानंतर कोंढेरी वॉरियर्स आणि आता मात्र आज चौथा संघ असेल जो नक्कीच सेमीफायनल साठी दाखल. शॉट टर्म पोल केलाय. क्या बात है. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल इट्स अ माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. लेन खिचलेली गोलंदाज अशोक दिंडाने आणि त्याच्यावरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हो पुणेच्या स्पिंगाना मिस डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र लगेचच कमबॅक केला जातोय. नॉकआउटच्या ह्या मॅचेस आपण पाहतोय. नक्कीच चांगलं बॅटल देखील आहे मांडा प्रीमियर लीग मध्ये. हो चेंडू थोडासा खाली राहिला पडल्यानंतर. कमालीची गोलंदाजी देखील पाहायला मिळतं अशोक दिंडाच्या माध्यमातून. रुद्र 11 मांडा त्यांच्या अगेन्स्ट जागृत 11 मांडा अशा ह्या लढती मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो पुणेशा बिग हिट केलाय आणि हा बाहुबली स्ट्रोकला चेंडूला फेकून दिलाय. सो ब्युटिफुल. हो पुणेशा अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. एकच धाव घेतली जाते. बॅटल चांगलं पाहायला मिळालं. अंतिम चेंडूवरती आली एक धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ होतो समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती 14 धावा. स्ट्रोक डाऊन दी बॉल. हो संघाचा संघ मालक विठ्ठल मोर येतोय. कुठल्या प्रकारची चुकी नाही. अप्रतिम झेल फलंदाज प्रमोद पाटील फेल. बॅक टू द बगआउट.
सुंदर संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून धर्मवीर आनंदगी साहेबांचे गुणगान गाणार आणि उद्यापासून देखील या क्रीडांगणावरती धर्मवीर चषकाला सुरुवात होणार आहे. तर प्रेक्षकांना नक्कीच आवर्जून अग्राचं आमंत्रण असेल की आपण आवर्जून उपस्थित राहायचं. सलग 4 दिवस अजून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. धर्मवीर चषक आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल आहातला आपण पाहणार आहोत. चांगली फलंदाजी काल त्याने देखील केली होती. पुढे इथे मात्र निष्ठामी स्ट्रोक जरूर होता. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू नॉन स्टॉप सीमा रेषा पार दणदणीत कणकणीत एमपीएल चौकार. बाडण्याला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार जरूर आला. तदनंतर मात्र लगेचच कमबॅक करतो मध्ये मध्ये गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. मांडा एंड करणं दुपारचा दिवस नक्कीच दुपारचं हे सत्र अशा रगरगत्या उन्हामध्ये एमपीएल सीझन 3 आपण अतिशय आनंदाने पाहतोय. हो लेटकट केलाय परंतु शॉर्ट टर्मला क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. या स्पेल मध्ये आपण पाहतो या गोलंदाज गणेशला. रुद्र 11 मांडा त्यांच्या अगेन्स्ट जागृती 11 मांडा. प्रमोद पाटीलने अप्रतिम सुरुवात करून दिली होती. फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता परंतु लगेच ती सुरुवात आता मात्र कुठेतरी शांत या दुसऱ्या स्पेल मध्ये पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करत महत्वाच्या विकेट्स देखील घेतल्या. अंतिम 2 चेंडू जगायचे लगा. गोलंदाज गणेश सज्ज होतोय. स्ट्राईक एंडलाचा बादर सज्ज असेल तो म्हणजेच आहत. अपील धरून घेतले पंचांनी. फिंगर अप. फलंदाज आहत होते बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मध्ये 4थ्या क्रमांकावरती ओमला आपण पाहतोय. गणेश कमालीची गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अंतिम चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आहेत. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल अपील देखील झाले होते परंतु इथे मात्र हा निर्धाव चेंडू होते. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. रुद्र 11 मांडा. हा परिसर नक्कीच आमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. मांडा नक्कीच कोळीवाडाचं हे नक्कीच अदृश्य ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहू शकता. ग्रीनरी मध्येच नक्कीच आता मात्र लोकसंख्या वाढीमुळे असणाऱ्या नक्कीच या ठिकाणी मात्र एक कन्स्ट्रक्शन नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये लॉट सोडवले जातील. 4 संघामध्ये एका संघामध्ये विनर असं नाव असेल तर उर्वरित 3 संघाचे संगणक आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शितिक रॉयल्स, विशाख पॅकर्स बल्ल्याणी आणि कुंभेरी वॉरियर्स या 3 संघाचे संगणक आपण समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी मात्र लॉर्ड्स देखील उडवणार आहोत. जगत मार्शा दिशेनं 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय.
ड्रोनच्या माध्यमातून हे आमचं क्रीडांगण आपण पाहू शकता. सुसज्ज असं क्रीडांगण. अहोरात्र दिवस रात्र मेहनत करून नाना यांनी हे क्रीडांगण मिळवलं. हो बादशी नरेश आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार दणदणीत कणकणीत चौकात. स्क्रीनवरती आपण क्रीडांगण पाहतोया. MPL मांडा प्रीमियर लीगचे क्रीडांगण. निशांतदादा मिरकुडे असतील, अतिकभाई सय्यद असतील आणि जगन्नाना पाटील या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ मांडा कोलीवाड्याच्या माध्यमातून हे सुसज्ज असं क्रीडांगण आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. क्या बात आहे. अप्रतिम ड्रोनच्या माध्यमातून व्ह्यू पाहू शकता क्रीडांगणाचा. क्या बात आहे. अप्रतिम व्ह्यू आहे जबरदस्त दिशेनं. हो पुन्हा इथे मात्र नक्कीच अपील झाले होते, परंतु पंच देखील सुचवतात यस लेगबायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती असेल. एक धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 23 धावा फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी तो देखील करतो, परंतु एका बाजूने ओम आणि नौशाद ज्याच्या नावावरती 50 धावांची आक्रमक केली आहे, 50 धावा नक्कीच आपल्या संघासाठी जोडल्या होत्या. तो फलंदाज मध्ये अजूनही सज्ज आहे, परंतु अपेक्षा असतील चौकार आणि षटकारांची रुद्र 11 मांडा या संघाला. हो पुढे मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पकडला. प्रतिम जेल समाप्त होईल. फलंदाज ओम प्रेक्षक जे बांबूवरती नक्कीच तणाव देतात. विनंती असेल आपण बांबू सोडायचा प्लीज सहकार्या सप्या प्लीज, कारण की उद्यापासून दुसरी स्पर्धा देखील आहे. अनुषंगाने आपण झोक घेऊ नका. जवळ महाराष्ट्र देशाने इथे मात्र विकेटची प्राप्ती झाली. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मोहित पाटील आपण पाहतोय. मोहित पाटीलला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार देखील सज्ज झाला. हो वाढवा बाडण्या ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेग नाहीये, त्या अनुषंगाने चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. अशोक दिंडा चेंडूच्या मागे नक्कीच या ठिकाणी मात्र शिवाशा आकांताने पडत होता आणि तत्पर या 2 धावा फलकावरती जोडल्या जातात. अप्रतिम कामगिरी सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो या स्पर्धेचा एका ट्रॉफीचा हकदार बनेल यात मात्र शंका नाही. अनुषंगाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपल्या संघासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती ओंकारला आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो देखील करतोय. हो पुढेशा जागा बनवली. शॉट फाईन इथे मात्र ठेवला नव्हता आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग बॉल लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. MPL चौकार. म्हणजेच 29 धावा फलकावरती. हो पुढे विकेट केलाय. बाहुबली स्ट्रोक आणि नक्कीच या ठिकाणी मात्र हमेशा जोकाने चेंडू जातोय सीमारेषा पार. बिग हिट
येस थँक्यू डीजे. आणि आपण पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून हे मांडा टिटवाळा सिटीचा सुंदर असं दृश्य आपण पाहू शकता. नक्कीच आपण पाहिलं तर बाजूलाच काळी नदी वाहते आणि नक्कीच हे दोन ब्रिज फार महत्वाचे आहेत मांडा टिटवाळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. 90 फीट रस्ता बाजूला नक्कीच या ठिकाणी मात्र पूर्वत्वाला आलाय. नक्कीच त्या अनुषंगाने थोडंसं डेव्हलपमेंट देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण येणाऱ्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या विभागाचा अजूनही इथे मात्र विकास होणे गरजेचं असेल. जावत मागच्या दिशेनं तिथे मात्र चौथ्या षटकामध्ये गोलंदाज गणेशला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकमध्ये आणले, कारण की 4 धावा खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स त्याने घेतल्या होत्या आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी ट्रॅकमध्ये पुणेशा गणेशला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये गणेशने देखील. समोर बॅटर नौशाद ज्याने 50 धावांची आक्रमक खेळी साकारली होती MPL सीझन 3 मध्ये. हो इथे मात्र कव्हरच्या दिशेने चांगला झेल. हो झेल सुटलाय. मौका भी गया और चौका भी गया. चेंडू फरार सीमा रेषा पार. चौकार. चौकार पाहायला मिळाला. हो पुणेशा चांगली फलंदाजी. मोहितला देखील शुभेच्छा येतात कैलास अर्थात कल्लू यांच्याकडून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागच्या चेंडूवरती आपण पाहिला तर असंधी होती. झेल घेतला असता नक्कीच नौशाद देखील बाद झाला असता. परंतु नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. आणि दरम्यान हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. गणेश आक्रमकता दाखवतोय. चांगली गोलंदाजी मध्ये आतमध्ये करतोय. हो इथे मात्र अतिरिक्त उचली पंचांचा वाईडचा इशारा 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिला जाईल. नेक्स्ट बॉल हाताला तर लगेचच दंडित केला जाईल. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इथे मात्र या क्रीडांगणाची टिटवाळा मांडाची या ठिकाणी मात्र क्षणचित्र टिपलेत अप्रतिम. आमच्या कॅमेरामॅन नक्कीच ऑफिशियल टीमचं आम्ही कौतुक करू. हो पुणेशा इथे मात्र हो हो नो चेंडू. आम्ही आधीच देखील म्हटलं होतं नक्कीच दुसरा चेंडू जर हाताळला तर लगेच दंडित केला जाईल आणि पंचांनी लगेचच दंडित केला. हा नो चेंडू 41 धावा आणि फ्री हिट देखील असेल या चेंडूवरती. आता मात्र संधी आहे नौशादला. थोडस मनोबल खचलंय गणेशचं देखील. परंतु देखील जीवाच्या आकांताने कामगिरी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. हो तेच तर चेंडू हाताळला. कमबॅक केलाय गणेशनं. जशी शरीर यष्टी तशा पद्धतीची कामगिरी करते गोलंदाजीच्या जोरापट्टी मध्ये आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल त्या म्हणजेच 42 धावा. 42 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 षटकांचा नक्कीच इथे मात्र खेळ सुरू आहे. अंतिम या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. हो इथे मात्र सरळ बॅटने चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला षटरक्षक आणि गतबार मिळेल फाकतानी फक्त एकच धाव. कमालीची फलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या स्पेल मध्ये. गणेश देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारू देत नाहीये. खरं तर नौशादला देखील त्यांनी शांत ठेवला. आक्रमकता नौशादच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते, परंतु इथे मात्र शांत त्याला देखील ठेवला. ओहो इथे मात्र पुणेशा चुकी झाली. पुन्हा साधासा सोपा झेल होता.
डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक निवृत्ती होते, त्यांनी केले चूक. बॅक टू बॅक 2 झेल या स्पेल मध्ये नौशादच्या सुद्धा. आता मात्र नक्कीच कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणत असतो. या कॅच सोडलेत की मॅच सोडलेत, येणारे काही चेंडू सांगतील अर्थातच जागृती 11 मांडावे संघाला. गोलंदाजी गणेश अचूक करतोय. हो, परफेक्ट यॉर्कर, कमालीची गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल गोलंदाज गणेशची. 2 झेल सुटले परंतु स्वतःचं मनोबल त्याने खचवून दिलं नाही. चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा काही समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 45. यस ओडीजे. अप्रतिम हे क्रीडांगण आपण पाहू शकता ड्रोनच्या माध्यमातून आमच्या स्क्रीनवरती. आणि नक्कीच याची सर्व देखभाल आमच्या चंद्रकांत दादा पाटील घेतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करते. अशीच मेहनत घेत राहा आणि आपल्या गावातील आणि या परिसरातील खेळाडूंना घडवण्यामागे आपला देखील फार मोठा हात आहे. आपलं देखील खूप सारं कौतुक. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नंदूला आपण पाहतोय. समोराचं बॅटर अर्थातच नौशाद अन्सारीला आपण पाहतोय. 2 झेल सुटलेत. अंतिम 6 चेंडू मध्ये कसा खेळ करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. हो, इथे मात्र पुनश्च चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. अंतिम 5 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 47-47, कारण की 4 षटकामध्ये 46 धावा होत्या आणि आता मात्र ही 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 47 धावा धावफलकावरती. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तदनंतर आपण नक्कीच मात्र ड्रॉ देखील करणार आहोत. 3 संघाचे संगणक आपण येऊन आमच्या व्यासपीठावरती थांबायचा. सिटिक रॉयल्स, इशाक पॅकर्स आणि कोंढेरी वॉरियर्स. हो, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक, बाहुबली स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत एमपीएल षटकार. चांगलं या ठिकाणी मात्र ऑपरेटिंग आमचे नीरज बोलत नाहीत, परंतु त्यांची या ठिकाणी मात्र कुठलीही कमी आम्हाला भासू देत नाही. नीरज आपलं देखील कौतुक. कमालीचा ऑपरेटर नक्कीच या ठिकाणी मात्र पाहायला मिळतं. आमच्या सर्व कॅमेरामॅन्स यांचं देखील आम्ही खूप खूप कौतुक करू. खास करून साहिल भोईर असतील, अचूक चेंडूला कॅप्चर करतात, त्यांचं देखील कौतुक. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर तब्बल 54 धाव्यात. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फायटिंग स्कोर आता मात्र पाहायला मिळतोय महाराष्ट्र आतमध्ये.
हो वाढवा बाटना अन्सरला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक बरताप वेगाने गेले. क्या बात आहे, अचूक फेकी देखील पाहायला मिळते. क्रमांकता दाखवली गेल्या आणि रद्दबार मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉर्ड्स देखील उडणार आहोत, या गोष्टीची नोंद घ्या. हो पुणेशा इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅडम बॉल मध्ये संपर्क नाही. या निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी लेंथ खेचली होती गोलंदाज नंदूने या चेंडूवरती आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला जायचा. अगदी आमच्या काल्या पडद्याच्या बाजूला जे प्रेक्षक बसले त्यांनी बाजूला निघायचा. प्लीज सहकार्य करा. हो अडवा बादला ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा मानस. हो इथे मात्र थोडेसे गोलंदाज बीड झाले आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 57 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजेच जागृती 11 मांडा या संघाला आपण लॉर्ड्स बोल आपल्या शुभ असते आपण लॉर्ड्स करूयात. चंद्रकांत दादा पाटील देखील आहेत. या दोन्ही मुख्य नक्कीच आमच्या मान्यवरांच्या शुभ असते आपण ड्रॉ करूयात. निशांत दादा आपण देखील या. जगन्नाथ आपण देखील या. अतुलजी सय्यद आपण देखील या. अंतिम 4 संघामध्ये हा ड्रॉ केला जाईल. सुरुवातीच्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. ज्या 2 चिठ्ठ्या येतील त्यांची पहिली मॅच असेल, या गोष्टीची नोंद घ्या. ज्या 2 चिठ्ठ्या त्यांची पहिली मॅच जर विनिंग टीम असली तर नक्कीच नंतरच्या 2 चिठ्ठ्या असतील त्यांची पहिली मॅच असेल, या गोष्टीची नोंद आपण घ्यायची. चला आपण ड्रॉ करूयात. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. आपण पहिली मॅच कुठल्या नक्कीच संघाची असेल या गोष्टीची नोंद केली जाईल. संतोष दादा बोय 2 चिठ्ठ्या उचलतील. पाहुयात पहिला सामना कुठला असेल. पहिली चिठ्ठी श्रीतिक रॉयल्स आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल तो म्हणजेच इशाक पॅकर्स. क्या बात आहे, ही पहिली मॅच. त्यानंतर विनिंग टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी वॉरियर्स अशी मॅच असेल. तर पुढील मॅचचा आपण टॉस लगेचच करूया. इशाक पॅकर्स संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर श्रीतिक रॉयल्स संघाचे संघनायक आपण टॉस करूयात. निशांत दादा मिरकुडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या. आपण टॉस करूयात. निशांत दादा मिरकुडे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. चला कमी वेळ आपल्याकडे. आपली लगेच या सचिन. 5 षटकांची मॅच आहे कारण की वेळ आपल्याकडे आहे. त्या अनुषंगाने आयोजकांनी ही सूचना पोहोचवल्या. टॉस करूयात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. SF1 सेमीफायनल क्रमांक 1 5 षटकांची मॅच. एका बाजूला श्रीतिक रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला बल्लानी पॅकर्स. टॉस केला निशांत दादा मिरकुडे यांच्या शुभ असते. टॉस जिंकलाय श्रीतिक रॉयल्सने. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती जायचं आहे. टॉस जिंकलाय. सेमीफायनलची मॅच आहे. काय डिसिजन असेल. आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. आता मात्र मागचा सामना जिंकला होता. आता मात्र मेगा फायनल मध्ये दाखल करायचं असेल तर ही मॅच जिंकणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्या अनुषंगाने काय रणनीती काय स्ट्रॅटेजी आखली गेल्या. आम्ही समोरच्या टीमला कमीत कमी टार्गेटमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही नक्कीच चेस करू कारण का टीमचा कॉन्फिडन्स आहे. रिदम चांगला चालू आहे आणि सगळ्यांचा बॉन्ड एकदम चांगला झाला, त्यामुळे आम्ही नक्कीच जिंकू. विचार केला मांडा प्रीमियर लीग आपण पाहतोय 3रं पर्व आहे. अंतिम दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. या स्पर्धेबद्दल आणि शेवटचं म्हणणं म्हणजे जगन्नाथ पाटील यांच्याबद्दल काय म्हणणं असेल. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही एवढंच सांगतो की यापुढे असं आयोजन होत राहावं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस हरलेत नक्की जासनभाई या ठिकाणी मात्र फलंदाजी करायच्या. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असतील आणि आता मात्र संघाकडून काय अपेक्षा असतील. काय नाही, टॉस हारलो तरी चालेल कारण की आम्हाला बॅटिंगच करायची होती पहिले आणि तसंच झालं आहे आणि आम्ही 70+ करायचं हे बघू.
शेवटचा प्रश्न माझ्या नाही, परंतु एमपीएल सीझन 3 पाहतोय. चांगलं प्लॅटफॉर्म जगन्नाथ पाटील असेल, अतिकबाई सर असेल, निशांतदादा मिरकुडे असतील, यांनी बनवून दिलाय. या स्पर्धेबद्दल आणि या त्रिमूर्तीच्या माध्यमातून नक्कीच काय म्हणणं असेल? काय टुर्नामेंट तर चांगली आहे, फक्त थोडा मनाला थोडा धक्का लागला कारण की नानाची टीम हारली आहे. त्याच्यामुळं हार्ड लक नाना. आणि आता नाना आम्हाला फुल सपोर्ट करणार आहे, हे मला माहिती आहे. स्टार्टिंगपासून तो आम्हाला सपोर्ट करतो, पण तो बाहेरून दाखवत नाही, पण तो आतून आम्हाला सपोर्ट करतो. फुल 100% आमच्यासाठी देतो नाना. खूप सारे शुभेच्छा असतील. नक्कीच धन्यवाद असेल जगन्नाथ सर्व संघांना सहकार्य करेल यात मात्र शंका नाही आहे. जगत माईच्या दिशेनं तिथे मात्र सज्ज असतील आमचे साथी समोर तुम्ही रोशन संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते एक धाव या चेंडूवरती. 58 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 58 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जागृती 11 मांडा या टीम समोर. या दोन संघांमध्ये बिग बॅटल आपण पाहतोय. ओम गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज मांड्याचा वंडर बॉय आहे अशोक डिंडा. प्रयत्न खूप चांगले केले होते. नौशादने झेलपर्यंत पोचला देखील होता. 100% एफर्ट, 100% प्रयत्न केलेत आणि मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. एका बाजूला प्रमोद शेठ पाटील यांचा संघ आहे रुद्र 11 मांडा आणि त्यांच्या समोर नक्कीच मेजर विठ्ठल मोरे साहेबांचा संघ आहे जागृती 11 मांडा. हे दोन संघ आमने सामने आहेत. विश्वास देखील भरपूर आनंदित आहे कारण की त्यांचा संघ दाखल झालाय सुपर 4 मध्ये. अभिनंदन. विश्वास केने आणि निलेश गायकर हे दोन संघ मालक आहेत. कोंडेरी वॉरियर्स या संघाचे आणि त्या दोन्ही संघ मालकांचं नक्कीच अभिनंदन. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत अमित. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळत आहेत आणि मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. जागृती 11 मांडा या संघाने ज्या संघासमोर 58 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल. ओव्हर विकेटने ओम. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अर्षद शेख होते. शॉट थर्डमॅनला डाईव्ह देखील लगावली होती आणि चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग स्टॉपच्या दिशेने. मिळतेल्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. प्रयत्न अर्षद शेख यांनी खूप चांगले केले होते परंतु प्रयत्नाने यश मिळत नाहीये. अजूनही तो संघर्ष करतोय ज्याप्रमाणे काल त्याचा संघर्ष आपण पाहिलाय फिल्डिंग मध्ये आणि आज देखील तो संघर्ष आहे. क्या बात आहे. निशांत दादा मुरकुटे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. शॉर्ट ऑन बॉल केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्पर्धेचे सहआयोजक आदरणीय निशांतदादा मुरकुटे यांच्या माध्यमातून अर्षद शेखने जर या मॅच मध्ये 3 झेल पकडले तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी अर्षद शेख यांना आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 5 षटकांमध्ये बनवायचे आहेत धावा 58. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 50 धावांची अजूनही गरज आहे जागृती 11 मांडा या टीमला.
क्या बात आहे. करण कालन मल्टिपल रोल मध्ये आहेत. आता मात्र डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. नवीन गोलंदाज येतात. नौशाद अन्सारी येतोय. 24 चेंडू आणि 50 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. जागृती 11 मांडा या टीमला रुद्र 11 मांडा आणि जागृती 11 मांडा हा सामना सुरू आहे. सुपर 8 मधील हा शेवटचा सामना. बक्षीस पात्र ही लढत आहे. नौशाद यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे आणि येतोय हा डॉट बॉल. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संघ नायक संघ मालक प्रमोद शेठ पाटील उपस्थित आहेत. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहतोय. गोलंदाज नौशाद अन्सारी मध्ये दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. गोलंदाज नौशाद अन्सारी मध्ये अष्टपैलू कामगिरी राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये या मांडा प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. प्रचंड वेग आपण पाहिला आणि दिशेपासून नक्कीच भरकटलेले आहेत. योगेश सरांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा येतोय. मेठे अवांतर धावसंख्या 1 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. नौशाद ऑन साइडला फटका, चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि 13 धावा धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये. ज्ञानेश्वर यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम ज्ञानेश्वर. आणि येतो हा डॉट बॉल. अर्षद शेख शॉट फाईन लेगला आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकफुटला गेले. स्ट्रोक अप्रतिम आपण पाहतोय. स्लॉक स्वीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा षटकार. फलंदाज आपण पाहतोय अमितच्या बॅट मधून 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. 5 षटकांमध्ये बनवायचे धावा 58 आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे.
प्रचंड ताकद आपण पाहिली या फटक्यामध्ये आणि षटकार लगावला. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत फलंदाज अमितने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे जागृती 11 मांडा या टीमला. 18 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकर आहे पुल केल्या चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय मांडाचा वंडर बॉय अशोक डिंडाच्या बॅटमधून. सो मच. आता मात्र चौफेर फटकेबाजी अमित आणि अशोक डिंडाच्या माध्यमातून धावसंख्या 4 ने पुढे जाईल 29. अर्धा बल्ला पूर्ण केला. अजूनही 29 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची पार्टनरशिप बनवली आहे अशोक आणि अमितने. गोलंदाज ओम सेकंड स्पेल मध्ये येतोय. अजून एक तडाखा आपण पाहतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मेजर विठ्ठल मोरे भरपूर आनंदित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहू शकाल कारण की पुरस्कर्ते आहेत संघ मालक आहेत जागृती 11 मांडा टीमचे. त्यांना माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे कारण की इथून जिंकणारा संघ कमीत कमी मांडा प्रीमियर लीग मधून एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. धावसंख्या 35. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. दडपण आहे दबाव आहे नक्कीच गोलंदाज ओम वरती कारण की ज्या अनुषंगाने अशोक डिंडा बॅटिंग करतोय आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. रन मशीन आहे मांड्याची. अजून एक तडाखा आपण पाहतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी षटकार. सामना खुला केलाय. सामना खुला झालेला आहे कारण की आता मात्र जवळजवळ रन बॉल इक्वेशन आहे. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. विठ्ठल मोरे यांचा आनंद गगनात माविनाचा झालाय. ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली आहे अशोक डिंडा यांनी. महाराष्ट्र पोलीस आहेत. यावेळेस ड्राईव्ह केलं. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. नौशाद अन्सारीला बीट करून काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. आहेत गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केली होती. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 46. 46 धावा 12 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय या स्पर्धेचा. पुन्हा एकदा बॅटची इनर एज आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येथे हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 12 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज आहे जागृती 11 मांडा या संघाला. हा सामना जिंकण्यासाठी एकही फलंदाज
गमावला नाहीये, ही जमेची बाजू आपण पाहतोय जागृती 11 मांडा या टीमसाठी. आय थिंक स्वतः संघ मालक संघ नायक येत आहेत. प्रमोद पाटील कमबॅक करावा लागेल. ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. मनीष आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. ज्ञानेश्वर अभय जयस्वारला इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच मध्ये श्रुतिक रॉयल सचिन दादा जयस्वार यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर यासिन भाई मोगल यांचा संघ इशाक पॅकर्स. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल आणि आता मात्र फिरकी आक्रमण प्रमोद पाटील गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इन फलंदाज अमित, ज्या अमितने बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार लगावलेत. अर्षदभाई शेख यांनी शॉर्ट थर्डमॅनला पहिल्या षटकामध्ये प्रयत्न खूप चांगले केले होते झेल पकडण्याचा. यावेळेस हा पंपूल करतायत टीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण परंतु हिट विकेट. आय थिंक फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात झालेत बाद. मुरकुटे प्रमोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. सीझन 3 आहे. आज अंतिम दिवस आपण पाहतोय आणि सुपर 8 मधील हा अंतिम सामना सुरू आहे. यानंतर फर्स्ट सेमीफायनल चा सामना असेल श्रुतिक रॉयल्स टिटवाला आणि इशाक पॅकर्स बल्ल्यानी या दोन टीम मध्ये. श्रुतिक रॉयल्सच्या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. स्विच हिट, क्या बात आहे. गॅप मधून चेंडू जाईल. 9 चेंडू देखील घोषित केलाय. 9+4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जागृती 11 मांडा या संघाला. विठ्ठल मोरे मेजर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे कारण की एक ट्रॉफी त्यांच्या घरी जाणार आहे आज. ऑन साइडला चांगला स्ट्रोक, क्रॉस बॅट फटका आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येते हा चौकार अशोक डिंडाच्या बॅटमधून. Thank you so much. अशोक डिंडा ऑन फायर. अशोक डिंडा शो सुरू आहे या मॅच मध्ये. सॉफ्ट हँड खेळताय. सन्मान दिलाय प्रमोद पाटील यांना. 1 धाव झाली पूर्ण. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. भरपूर म्हणजे भरपूर आनंदित आहेत मेजर.
अभिनंदन मेजर विठ्ठल मोरे, जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे आणि विजयी फटका येतो आहे तो म्हणजेच फलंदाज ओमकार तरेच्या बॅटमधून आणि सामना